मित्रांनो, हे बघा सारण्याची भाजी चालू केली. मुगाची डाळ आहे, तांदूळ भाजते मी. मला लक्षात नाही राहिलं, मी याला घेतलं आहे फॅनच्या हवेखाली सुकायला लावलं 1 घंटा. काजू बदाम पण घेतले. काजू बदाम घेतले. काजू बदाम याला बारीक करायचं. पिलूला सारखे नाही, चिकूला रोज चिकलीचे. आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका. एक कसं डाळ भात मिक्सरला कुकरला लावा, मग त्याला शिजवा, मग फोडणी द्या, मग त्याला थंड करा, मग चारा. तोपर्यंत लेकरं थोडंच राहते. हे कसं बनवून ठेवलं 1 हप्ता महिन्यासाठी, त्याला काय नाही होत. आवाज येत नसेल, कूलर चालू आहे ना, कूलरच्या हवेनं आवाज येतो. चांगलं भाजून घ्यायचं. हाताला भाजून असं भाजून घ्यायचं. हे असं भाजायचं. काजू बदाम मखाने पण आहेत, मखाने दाखवू देऊ तुम्हाला. आता तुम्ही माहीत असताना मखाने कसे कोणाकोणाला गावाकडे माहिती नाही ना मखाने कसे असतात. मखाने दाखवतो. टाकून नाही घालायचं, म्हणजे कसं ते जास्त दिवस ठेवायचं ना आपल्याला, त्याचा तिखट वास पावसाचा. त्याच्यामुळे बघा इतके मखाने घ्यायचे. मखाने कशी हे असे मखाने असते. हे असे याला भाजून घ्यायचं. तूप टाकून नाही भाजायचं. ते तांदूळ असंच भाजायचं. आणि मग आपल्याला शिजवताना टाकून शिजवायचं. जसे पोरं खात नसले मग काय करायचं, कसं शिजवायचं. थोडंसं मीठ टाकून, हळदी पण आहे आणि पचन पण होते. चांगलं असते, पौष्टिक आहे. जरासं थोडं जरी चाललं ना तरी पण चांगलं लागतं. हातात पण विकत नव्हती जाऊन पाऊस जास्त पडायला तरच ती थंड वाटणार. आता कसं थोडं थोडं पडतोय, म्हणजे आपली जमिनीतली गरमी अंगाला लागते ना, गरमी आलीच नाही. कढईतच भाजला असतं, पण कढई कशी कढई खरकट येतं, त्याच्यामुळे नाही भाजली. तसं मग तव्यामध्ये चपात्या पण बनवायची. खरं ही रेसिपी आवडली तर
झोपलेलं आहे. आता ते उठल्याच्या नंतर मी तुम्हाला मिक्सरमध्ये काढून लगेच शिजवून दाखवतो. झालेले भाजले त्याला काढतो. मिक्सर लावायला आता ते झोपलेलं मिक्सर नाही लावायचं. आता घेऊन आपण हे भाजतो. मखाने पण डाळ गोड मिक्स करून टाकून मखाने काय लवकर भाजतात ना, हलके असतात. आता तुम्हाला मी नंतर भेटते मिक्सरमधून काढायच्या नंतर. चला मी दाखवते चिक्कीची पेस्ट कशी बनवायची. मिक्सरमधून तर काढली, राहिलेली उरलेली आता मिक्सरमधून काढायची. एवढं आपल्याला पण खायचं माहिती आहे ना, एवढं करायचं. उकळ्यावर दाखवते मी. हे बघा झालं बनवून. आता त्याला चारते मी. त्याला आंघोळ घालायचे आता. चला नंतर भेटते चारताना. तर मैत्रिणीनं त्याला एवढं आवडतं आहे खायला, काय सांगावा. आता हे बघा मी केले, दिसतंय तुम्हाला. हे बघा त्याला एवढं खायला आवडतं. मीच आवडते. आता बघा आवडीनं खाते. दर लेकरं ना आवडीनं खाते. ते बघा म्हणता परत की दाखवलं नाही ना. ते बघा, अरे थांब 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 थांब. आवडीनं खाते ते लेकरं. त्याला बनवायचं असं, त्याला तर एवढं आवडतं आणि त्याचं फेवरेटच आहे ते. थांब थांब थांब. त्याला नेमकीच आंघोळ घातली ना मी आता, त्याच्यामुळं पावडर दिसते तुम्हाला वाईट वाईट. थांब पिल्लू. हे बघा दर. चला कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटतो कसा नाही लास्टपर्यंत बघा. रेसिपी बी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ते बघा गेले तिकडे खेळायला. ते खाता खाता तिकडे गेले ते खेळायला. ते बघा हे पाणी आणि ते बघा कुंकडे गेलं. असेच त्याचे उद्योग असतात. खाताना त्याच्या पाठीमागे जाऊन जाऊन त्याला लागून लागून चारावं लागतं.
चला तर भेटू मग उद्याच्या ब्लॉगमध्ये.